भांडूप तिथे आपण 4007 400078 या पिनकोडवर आता उभे आहोत. भांडूपच्या गजबजल्या ठिकाणी आपण उभे आहोत. आणि आता इथे माझ्या मागे बघाल तुम्ही, इथे एक बसचा डेपो आहे. तिथे या गजबजलेल्या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये एक दुर्घटना झाली होती, ज्याच्यामध्ये बस दुर्घटनेमध्ये जवळजवळ 4 व्यक्ती दगावल्या होत्या बसचा टर्न घेताना. आणि जवळपास 8 ते 9 व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं. अशा प्रकारचा हा रहदारीचा ही जागा आहे. आणि याच ठिकाणी इथे 78 बिझनेस पार्क नावाची आमची इमारत आहे. आणि त्या इमारतीमध्ये एकूण 356 गाळेधारक आहेत. आणि गेली 20 वर्ष त्यांचा व्यवसाय होत नाही आहे. इथे जे स्टॉलधारक आहेत त्यांच्या मागेच आमचा बिल्डिंगचा गेट आहे. आणि त्या गेटच्या लगत लागून हे सगळे स्टॉलधारक आहेत. आणि त्या लोकांना आतील गाळेधारकांना इकडे यायला ही इमारत आहे 78 बिझनेस पार्क, जी MMRDच्या अंतर्गत येते. आणि याचा प्रवेशद्वार पूर्णपणे बंद आहे गेली 20 वर्ष. बाहेरील ग्राहकाला आतमध्ये प्रवेश करायला कुठलीच जागा नाही आहे. आणि अशा कंडिशनमध्ये आपण इकडे आता मी तुम्हाला एक बाजूचा रस्ता दाखवतो. हा बिल्डिंगमध्ये आतमध्ये येण्यासाठीचा मार्ग आहे. निमुळता असा मार्ग आहे. आणि याला लागूनच बघा हे असे सगळे स्टॉल आहे. आता हे आपण आपल्या इमारतीच्या आतमध्ये आलो आहोत. इथे एकूण 356 गाळेधारक आहेत, म्हणजे 356 व्यावसायिक आहेत, जे गेली 20 वर्ष आपला धंदा, आपला व्यवसाय अगदी मेटाकुटीला येऊन करत आहेत. कारण त्यांना याच्यामध्ये गव्हर्नमेंटला आता प्रॉपर्टी टॅक्स किंवा इतर प्रकारचे टॅक्स भरावे लागणार आहेत. आणि अशा भीषण परिस्थितीमध्ये इथला व्यापारी जगत आहे. हा बिल्डिंगचा मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि बिल्डिंगच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच तुम्ही बघाल की तो प्रवेशद्वार ह्या स्टॉलधारकांमुळे कसा वेढलेला आहे, पूर्णपणे बंद आहे. म्हणजे तिथून ग्राहकाला आतमध्ये यायला एंट्री वगैरे नाही आहे. अशा भीषण परिस्थितीत गेली 20 वर्ष इथली व्यावसायिक आपला व्यवसाय करतोय. आणि इथे आता 2022 साली जी सोसायटी रजिस्टर झाली आहे, त्या सोसायटीच्या माध्यमातून MMRD, BMCचा बाजार विभाग आणि इतर जे डिपार्टमेंट आहेत, अशा प्रत्येक डिपार्टमेंटला आपण पत्रव्यवहार केलेला आहे. गेली 4 वर्ष तो पत्रव्यवहार करतोय आपण. पण त्या पत्रव्यवहारला जसा हवा तसा प्रतिसाद इथे मिळत नाही आहे. तर त्यामुळे आज आम्हाला या येत्या 23 तारखेला उपोषणाला बसायची पाळी आलेली आहे. अशा प्रकारे आम्ही हे उपोषण 23 फेब्रुवारी 2026 रोजी चालू करणार आहोत. हा सगळा परिसर इकडे तुम्ही बघू शकता. हा इमारतीचा तळमजला आहे. हे सर्व दुकानं बंद आहेत. काही गाळे जे अलॉट झालेले नाहीये, जे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत, हे त्यांच्यासाठी राखीव ठेवलेले आहेत. जे बाहेरचे गाळेधारक आहेत, जे स्टॉल धारक आहेत, त्यांना अलॉट झालेले आहेत. पण त्यांनी अजून इकडे येऊन ताबा घेतलेला नाहीये. आणि ते असे मुस्काटदाबी अशा प्रकारे केली जाते इकडच्या व्यापाऱ्यांची. उद्या त्यांचं कटिंगमध्ये गेलं तर अशा प्रकारे बघा, त्यांचे जे ताब्यात त्यांच्यासाठी जे सुरक्षित ठेवलेले गाळे आहेत, त्याच्यावर गाळ्याचा नंबर आणि कुठल्या अथॉरिटीच्या अंडर ते गाळे आहेत याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. प्रत्येक गाळ्याला नंबर दिलेला आहे, त्यांना जे गाळे अलॉट होणार आहेत त्याबद्दलचे. आमचे इतरही विषय आहेत जे आता आमचं इथे बोर्ड ठेवलेलं आहे त्याच्यावर आम्ही मांडलेले आहेत. आमच्या इमारतीमधला प्रॉपर्टी टॅक्स जो आहे, तो प्रॉपर्टी टॅक्स कोणी भरायचा या विषयावरून साधा गोंधळ चाललेला आहे. हे इमारत किती मजली आहे? 5 मजली. ही इमारत ग्राउंड प्लस 5 असे एकूण 6 मजले आहेत. ते 6 मजल्यावरती दुकान आहेत. 6 मजल्यावर कमर्शियल बिल्डिंग आहे. संपूर्ण बिल्डिंग ही कमर्शियल सगळे तुम्हाला ऑफिसेस वगैरे इथे मिळतील. एकूण 356 गाड्या आहेत.
आता एक 356 गाळ्यामध्ये किती गाळ्या आता चालू आहेत? 240 गाळे चालू आहेत. हां 356 पैकी 56 गाळे हे BMCच्या अंतर्गत येतात, जे हां. तळ मजल्यावर आणि काही गाळे पहिल्या माळ्यावर आहेत त्यांचे. हां. आणि उर्वरित 300 गाळे हे MMRDच्या अंतर्गत येतात. असे एकूण 356 गाळे, त्यापैकी 240 गाळे अलॉट झालेले आहेत, जे चालू आहेत. आता गाळे तर सर्व मला बंदच दिसत आहेत. आज रविवार असल्यामुळे ते गाळे बंद दिसतात. आज रविवार आहे त्यामुळे आणि महाशिवरात्री असल्यामुळे लोकांनी, व्यावसायिकांनी आपले गाळे बंद ठेवले. असंही व्यवसाय नसल्यामुळे बऱ्याच वेळा ते बंदच ठेवतात ते. आणि आता इथे मी तुम्हाला बाहेरचं दाखवतो, जे स्टेशन रोडला भाजी विक्रेते बसायचे त्यांनी आता इकडे बिल्डिंगच्या समोर येऊन ठाण मारायला सुरुवात केलेली आहे. हा सगळा परिसर आहे ना, असा ठाण मारून बसलेले आहेत भाजीवाले. बाहेर हा आतला परिसर झाला, बाहेरच्या परिसरामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बाहेरचा परिसर आता जसं मी सांगितलं की बाहेरच्या परिसराला आमच्या इमारतीची जर बाउंड्री आहे, आमच्या इमारतीची तिला लागूनच हे सगळं स्टॉलधारक आहेत. तर आमचं म्हणणं आहे की रेल्वेच्या GR प्रमाणे मग इथे आतमध्ये येण्यासाठी जागाच नाही आहे शिल्लक. नाही, मुख्य प्रवेशद्वारासमोर सगळे स्टॉल आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 150 मीटरच्या अंतर्गत येणारे सर्व जे स्टॉल आहेत ते त्यांनी निष्कासित करावे. एकूण 6 आहेत. त्याच हटवण्यासाठी आम्ही उपोषण करतो. आता सध्या तुम्ही संपूर्ण हे दुकानं हटवण्याकरताच आम्ही लोक हे उपोषण करतो. 23 तारखेला उपोषण करत आहेत. 23 फेब्रुवारी 2026 रोजी किती वाजता? 12 वाजेपर्यंत. उपोषणाची सुरुवात दुपारी 12 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. इथेच उपोषणाला बसू. त्या गेटला लागूनच उपोषणाला आपला स्टेज बांधला. गेट आतमध्ये.